म्हणजे मी बघितलं तर मी उठो की नको मी मेलय निरांत बोल तो पण आपण फरमाईश बघायची लाडकी बहीण पहिली पण आमच्या बाहेर गेलेली होत आता सगळं बघितलास काय काय मला साक्षीवर ना काय काय बोललो हा काय घेते तुमच्यासाठी चालला मला लय वाईट वाटलं हो मला साक्षीवर ना बोललो अरे माझी सासू लय म्हातारी हो ह्या जर ऐकला ना तिने ती हतरूनच झाली असा माझा भाऊ देईल खटल्यावरी खाऊ असा माझा भाऊ देईल खटल्यावरी खाऊ त्याला चिंता माझ्या संसाराची त्याला चिंता माझ्या संसाराची लाडकी मी बहीण दादाची लाडाची लाडकी मी बहीण दादाची त्याला चिंता माझ्या संसाराची त्याला चिंता माझ्या संसाराची थोडंसं माईक आवाज फुकट धन धान्य तेही मिळे दर फुकट धन धान्य तेही मिळे दर महिन्याला 1500 रुपये दरमहावर खर्चाला 1500 रुपये दरमहावर खर्चाला आयुष्यमान असता आयुष्यमान असता चिंता लाडकी मी बहीण दादाची त्याला चिंता माझ्या संसाराची त्याला चिंता माझ्या संसाराची गजरा त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आमचे दिलीपजी गावडे गोवांचे शिष्य भगवान भाऊ लोकरे यांचे शिष्य दिलीप गावडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो आभार मानतो धन्यवाद गोवा येईपर्यंत एक आपण गाणं घेऊया कारण काय साशिवेपर्यंत गेलो आई शपथ जर जाव्यात जर साशीचं उत्तर दिला नाही तर मग गावात जाऊ म्हणून बरं सासरवाड पण अशी व्हाळाच्या पलीकडे आहे तेवढं लय लांब जाऊ नको मग अशी मागा उडीत घालू की ती व्हाळात पाणी जर असताना पाणी नाही ना नाही पाणी नको मागतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा
गोदावरी देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी हिमतडीच्या तट्टानाया हिमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा या ठिकाणी आदरणीय कृष्णा खोपकर गोवा आदरणीय कृष्णा खोपकर गोवा गोंधळ गीत मंगलाष्टके म्हणा नक्कीच लक्ष्मी आरतीने घातला या ठिकाणी धन्यवाद आभार मानतोय या ठिकाणी लक्ष्मीवर आलाय त्याचा स्वीकार करतोय बायकोशी भांडला ना की लक्ष्मी आलाय सगळ्या गावात आणि खैलो आधी माणूस माका समजत नाही बायकोशी भांडण झालं तर 8 दिवस कोण हवात काय भाऊ नवरा बायकोचं भांडण दिवस गेलो रात दिली संपला भांडण मायराक म्हणजे नाही एवढा होत तेव्हा शपथ सांगतोय आणि आपल्या घरचा हिंमत लागतं ना हो तू आपलो साशीर गेला रे पुढ्यात का हो आणि एवढं जावय जर रात आंदोळ असतात तर संध्याकाळ तू जायच का मला बरं सासू अशी घालणार काय होती तुका वा काय ह्याच शिकवतं आपल्या लक्षात घेऊ त्यामुळे माझे लाखो फॅन झाले तुमच्या सांगण्याप्रमाणे म्हणजे सगळा केला म्हणजे रातभर केला हरिनाम नंतर जर आपल्या या हृदयात जर गेला नाही तर ते काय उपयोग नाही बुवा सगळा भजन चांगला केला तरी साशीवर लिहिला तुका बरा वाटला असा किंमत शून्य दे का बोलू रागा नाही मग काहीतरी सांगितलं नाही बुवा शब्द बोलून गेला तुम्ही काहीतरी ताट लागला काहीतरी म्हटलं तुम्ही होय कानात ना रकात येऊन लागलो देवा शकतो ह्या भजन नाही ना बरं मी बुवा राजकारणाचा विषय आणि सुरुवातीपासून बुवा काय सांगतोय की आज हेमंत उठे आहेत या ठिकाणी वाद्य ते सांभाळून घेणार एवढा नक्की माहितच आमका कारण तो माणूस देव माणूस आहे आणि ह्या भजन क्षेत्रात जो मोठं झालो ना तो असा उगाच नाही मोठे झाले आज हे शिकतात बुवा नाही का तेवढे बुवा हे शिकतायत हे सगळे शिकतात आणि तुम्ही शिकवतात लोकांचा यो फरक आहे त्यामुळे गुरु समान आहात तुम्ही जसे ह्यांचे गुरु तुषारपणे बसतील तर तुम्ही पण त्यांच्या गुरुस्थानीच आहात तशा वेळी बुवा 4 पावलं मागे घेतलं तर खै चुकता आमचा काय वाईट आहे
बरं त्याचं मोटिवेट डिमोटिवेट आय एम काय मी खरं बुवा तो काहीतरी शब्द वापरला नाही नाही कोण तो हा डिजिटल बुवा आय एम डिजिटल डिजिटल बुवा मला तर इंग्लिश आपला भल्या भल्यांचा फादरवलं एकदा गोव्यात गेला होता आयुष्यामध्ये इंग्लिशचा विषय लिहून सांगतो आणि गोव्यात झाला का माझ्या बायलेन दिला आणि धय तर उन्हातानाच्या गोव्यात चालला धय वाईट ठेवा कारण चंदू बुवा असतले जरा वाईट तापटत म्हणजे ऊन पडला ना की ते चक्कर येतात म्हणून धय ठेवला आणि झाला हो दुपारी 12-12:30 वाजले त्या वाळूत आम्ही बसला हो सगळे बुवानी डबो आणला नाही होतो त्याने आपलं डबो उघडला नाही आणि मी त्या वाळूत काय केले तर डबो माझा बायकोन तेवढा दयच दिला होता तर उघडलं पांढरा फटफटीत थैसून एक पॉर गेला हो पांढरा फटफटीत फॉरेनर होय डबो पांढराचा बघितल्याबरोबर त्या जवळला व्हॉट इज धिस हे मॅन व्हॉट इज धिस भांगला वा इंग्लिशचा नाही माझा वाकडा बरं आम्ही एबीसीडी मी कशी पाठ केलंय आपल्या ए फॉर ऍपल बी फॉर बनाना सी फॉर कॅट काय माहित आहे धोंडे माती ए म्हणजे आण्याची बायको नाही नाही म्हणजे वाईट काय नाही म्हणजे आपलं माझा मेमरीत तशी होती ना बी म्हणजे बघण्याची बायको शी म्हणजे चंद्याची बायको असा मी इंग्लिश जेव्हा शब्द सांगतो आणि तेव्हा आम्ही काय माहिती मी शाळेत जाताना बुवा मी जेव्हा सकाळी माका आमच्या ते शेजारी शाळेत नेऊन सोडायचे आणि दुपारी अख्खी शाळा माका घरी आणून सोडायची एवढी माहिती होय तर झाला बाबा आता फॉरीला व्हॉट इज दिस पांढरा फटफटीत बघितल्यावर अरे माका काय समजे ना चंदू बुवा थोडी फाड फाड इंग्लिश सुरुवात केली दुर्वास डोंट वरी मी आहे ना तू जोडी बोलो मी सांगतोय त्या पोरान व्हॉट इज दिस केल्याबरोबर हे म्हणता धयाक काय केलं असणार दिस इज थोय दिस इज थोय आता थोय म्हटल्यावर ताप वार खेका गबरवता त्यांनी चालू केला हाऊ मेक दिस थोय म्हणजे आता दही बनवतात कसा आणि ह्या ज्या गुलामान सांगू सुरुवात आय 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 व्हेरी सिंपल काऊज मिल्क गाईचा दूध मागा तू सांगायचो मी काय सांगते एक एक शब्द सांगायचो काव हसणाऱ्यांची भीती वाटत नाही ना हसू दे ती पण आपापल्या जबाबदारी काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग म्हणजे गायचा दूध उकळवायचा काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीप इन नाईट रात्री बघा आपण इंग्रजान लावता होता त्याला झोपवायचा तुझा काऊज मिल्क बॉइलिंग अँड बॉइलिंग स्लीप इन नाईट मॉर्निंग बिकम टाईट दॅट इज म्हणालो धर कडक होता ना असो कुळवा पण ह्याच्या नादात मी लागत नाही पण बुवा विषय तो नाया पंचरत्न बुवा जो विषय मांडले ना मी आपण म्हणतो ना बुवा त्यांनी पाया रचला नाही बुवानी सांगितलं ना अरे त्यांनी पाया रचला नाही अरे आमचा कळस वरतो ठेवता असंच तुम्ही म्हटलात बुवा अरे पण कळस ठेवताना बुवा पाया कसो बांधलेलो खैसून डॅंग टाकू का माझ्या वळावर खैसून चढो खावावरती तो पाया जर मजबूत असतात ना बुवा पायाची आठवण झाली पाहिजे तर आपण कळसवरती राहू शकतो नाही का एवढं विषय आणि राजकारण बुवा काय मी फक्त काय सांगितलं बाकी काय फोडून बोललं परमेश्वर कारण तो माझा भावा दत्तगुरु दुर्वास माका बोललेला त्या का पटणार नाही तरी जाग्यावर तुका उघडू केला मी फक्त राजकारण विषय बोललो आणि बुवा तुम्ही सगळा सांगून मोकळा झाला विषय ना त्यामुळे त्या भानगडीत बुवा पडणार नाही पण आज खरोखर बुवा लाडकी बहीण म्हणतो नाही का आज त्यांचे व्याप त्यांच्या माहित ना आज गावा बघा आज काय झाला दादा ये उभे ठेवा रे लाडकी बहीण म्हणतो आपण नाही काय पण आज काहीतरी त्यांच्या गाठीत 4 पैसे मिळत होते नाही 4 पैसे काहीतरी मिळत होते की त्या आपल्या पदरात कारण आज गावोगावी बघा महिला बचत गट पूर्वी तसा होता माहेरात जरी जावता लागला तरी नवऱ्यासमोर हात पसरून लागायचे पण आता महिला सक्षम झाली गावचे पण बघा आज महिला बचत काढून एक मोठा काम केलं त्यांनी बघा सीमेवरच्या जवानांसाठी सगळ्या महिला बचत गटाने आपल्या महाराष्ट्रातील 1 करोड रुपये त्या सीमेवरती जवानांना दिले बघा एकत्र करून
जरा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आज जर 4 पैसे आपल्या गाठी घातले तर नवऱ्यासमोर हात पसरूची गरज नाही. स्वतःच्या पदराचे पैसे ती कमी करता आणि तिच्यावरनं जर आपण बोलत असू बुवा तर आपल्यासारखे राहू द्या तो शब्द वापरत नाही पण बुवा तुम्ही मागा काय पण बोला गाळीशिवी करा किती महाराज घोडा काय करा कानपडात मार मागा काय फरक पडतो नाही पण बुवा आपली घरदार हे लक्षात ठेवा. आपली पत्नी आपली आई आपली बहीण हे कधी आपण नेहमी लोकांना सांगतो की आपण त्यांचा आदर सन्मान करा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान केला बघा. कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी महाराजांच्या भेटीसाठी आणली भेट वस्तू म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी काय बघितलं बघा. तिच्याकडे बघितल्याबरोबर माझ्या राजाच्या तोंडात आपसुक शब्द निघून गेले असते. काय ते शब्द होते. अशीच मुझी आई असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर घडलो असतो वदले छत्रपती. बुवा वदले छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही बुवा जन्माला आलो आणि स्त्रीचा आदर हा आपल्याकडून झालाच पाहिजे ह्या मतात आहे बुवा मी. कारण बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज एक फक्त महाराजांचा चुटका सांगतो. महाराष्ट्राचा लाडका राजा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली बघा. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली बघा वयाच्या 16व्या वर्षी. पण आजकालची तरुण पिढी काय करते वयाच्या 16व्या वर्षी बघा. स्वराज्याचं बांधून तोरण शिवाजीला जाण स्वराज्याचं बांधून तोरण शिवाजीला जाण स्वराज्य केलं स्थापन स्वराज्य केलं स्थापन. खानाला धडा शिकवून बघा अफजल खान. आपण म्हणतो तुम्हा आम्हाला एवढंच माहित आहे काय की महाराजांनी त्या अफजल खानाचा वध केला. पण बाबांनो एक लक्षात ठेवा बारीक त्या खानाचा महाराजांनी जरी वध केला असेल तर त्या खानाचा बघा मंडळी माझ्या राजाने तब्बल 2 वर्ष अभ्यास केला होता. त्या खानाचा 2 वर्ष अभ्यास केला होता. अरे खानाला बोलवायचं कुठे खानाची छावणी कुठे उभी करायची. कारण महाराजांना समजलं होतं खानाने विडा उचलला होता. मैं लावूंगा शिवा को एवढं बोलून झालं. हा मंद खानाला सांगावा धाडला आणि खानाला भेटण्याची जागा महाराजांनी निवडली ती म्हणजे प्रतापगड. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली आणि महाराजांनी बघितलं खान आपल्या स्वराज्यामध्ये खान आलाय. कोणाला सोबत आणलंय तर खानासोबत होता तो सय्यद बंडा होता बघा. सय्यद बंडा कोण दांडपट्टा फिरवण्यामध्ये सय्यद बंडासारखा योद्धा नव्हता. म्हणून महाराजांनी काय केलं 2 माणसं निवडली. एक होता जीवा महाले नाभिक समाजाचा होता बघा. एक होता जीवा महाले. आता जीवा महालेच का कारण ज्याप्रमाणे सय्यद बंडा दांडपट्टा फिरवण्यात माहीर होता त्याचप्रमाणे
या माझ्या जीवा महालेला महाराजांनी तयार केला होता बघा. महाराजांनी दुसरा निवडला तो संभाजी कवची. आता संभाजी कवची कशाला? अरे बल्हाटे अशा खानाच्या भेटीला चाललोय. जर का त्या खानाने माझा दगा केला तर त्या खानाच्या ताकदीस ताकद असणारा माणूस माझ्या सोबत हवा. माझा संभाजी कवची पण बघा 7 फूट उंच धुपाड असा झाला बाबा. खान त्या छावणीमध्ये आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी छावणी उभी केली. त्या छावणीमध्ये खान आला. महाराजांनी त्या खानाला भेटण्याची वेळ निवडली. ती वेळ म्हणजे भर दुपारी 12:35. आता 12:35 का? तर ज्यावेळी महाराज गड उतरायला लागतील त्यावेळी त्या सूर्याच्या किरणाने त्या खानाच्या छावणीतील खानाची हालचाल दिसावी. आणि जर का त्या खानाने वर नजर करून बघण्याचा प्रयत्न केला तर तीच सूर्याची किरणे त्या खानाच्या डोळ्यात घुसावी. म्हणून भर दुपारी 12:35 वेळ झाला बाबा. महाराज निघाले. महाराजाने संभाजीला जीवा महालेला बाजूला घेतला. जीवाला सांगताय जीवा तू माझ्यासोबत छावणीत यायचं पण तू मला नाही बघायचा, तू खानाला नाही बघायचा, तू बघायचा तो फक्त आणि फक्त सय्यद बांडा. त्या सय्यद बांडावरती लक्ष ठेवायचं. झाला बाबा. महाराजांची आज्ञा शिरसावंत. महाराजांनी संभाजी कवचीला घेतला बाजूला. संभा तुला छावणीत प्रवेश नाही. छावणीच्या बाहेर उभारायचं का? तर जर का त्या खानाने माझा दगा केला, त्या खानाने माझा जर दगा केला तर त्या खानाला या प्रतापगडावरून जिवंत जायला द्यायचं नाही. झाली. दोघांनी आज्ञा घेतली. महाराज हा म्हणता गड उतरले. महाराजांनी जीवाला घेऊन त्या छावणीत प्रवेश केला. आता सह्याद्रीच्या वाघाला बघून कान ताडकन उठला आणि हसऱ्या आकेमध्ये आओ शिवा, आओ शिवा, आओ शिवा करत करत माझ्या राजाला लालिंगन घातलं. पण कपटी कावा घेऊन आलेला तो खान काय केलं त्या खानाने? एका हाताने माझ्या राजाची मान दाबून धरली आणि दुसऱ्या हातात खंजीर काढला आणि माझ्या राजाच्या पाठीत मार केला. पण महाराजांचं नशीब बलवत्ता आई भवानीचा आशीर्वाद अंगामध्ये चिलखत घालून गेले होते. कारण मासाहेब जिजाऊनी सांगितलं रे त्या दृष्टाच्या भेटीला चाललाय स्वतःच संरक्षण पहिलं कर. झालं बाबा. खानाचा वार फुटला. महाराजांनी त्या खानाचा गाव ओळखला आणि क्षणाचाही विलंब न करता डाव्या हातात वाघनखे होती. त्या वाघनखेने काही क्षणात त्या खानाचा कोथळा बाहेर काढला. मंडळी लक्षात घ्या तो खान त्या छावणीमध्ये ताडकन पडला. एवढं मात्र त्या सय्यद बांडाने बघितलं. आणि मंडळी लक्षात घ्या त्या सय्यद बांडाचा दांडपट्टा त्या छावणीमध्ये गरागरा फिरू लागला. मंडळी एक लक्षात घ्या त्या सय्यद बांडाचा दांडपट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरछेद करणार. त्याच वेळी या जीवा महालेने त्या सय्यद बांडाचा हात दांडपट्ट्यासहित निकामी केला. आणि मंडळी त्यावेळी इतिहासात एक वाक्य करून गेलं. ते वाक्य म्हणजे होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. हो ह्या काहीतरी सांग. 600 जोग जुने झाले आणि जोग आधी सांगत नको. काय वाईट केलं त्याचा? पण बुवा बुवाने गाणं माझ्यासाठी म्हटलं. सभेने रोशन दळी यांच्याकडून ह्या पोहण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. आभार मानतो. धन्यवाद. त्यांना आईवरनं पण एक गाणं पाहिजे. थोडक्यात बुवा आपण सगळं बुवाने गाणं म्हटलं होतं माझ्यासाठी म्हणून आपण पण त्यांच्यासाठी वाईट म्हणून येतात. त्याला वाईट वाटत तर सकाळची नेत्रावती ते का पकडून द्या. काहुगा भिंडतो देव शोधायला, काहुगा हिंडतो देव शोधायला, काहुगा हिंडतो देव शोधायला. दशावतार वाटवू लागला. काय गातात हो संकेत पुढं वगैरे म्हणजे सफेद 4 मध्ये गाणं बुवा तुम्ही आम्ही आपण सफेद 2 मध्ये गातो बुवा. पण सफेद 4 मध्ये बुवा दशावतार करणार. सलाम त्या
दशावतार केलेला काऊला हिंडतो बुवा तुमच्यासाठी हे गाणं काऊला हिंडतो देव शोधायला काऊला हिंडतो देव शोधायला मित्र हे जवळ मित्र हे जवळ मंदिरासारखा मित्र हे जवळ मंदिरासारखा मित्र खरोखर बुवा या आजकालचे तरुण पोरगे मंगलाष्टकाची फक्त फरमाईश इल्या तेवढी पूर्ण करतात आणि गोंधळ मग काय ह्याचुले घरातलेत मग गोंधळ नंतर घालूया आपण म्हणजे गजरा तुमच्या गजरानंतर बुवा कारण जोडीवाल्याक पण आता जवळजवळ 1.5 वाजलो तुम्ही जे आहे ते ताट काढले मला वाटतं सगळे आधी लगीन लावा लगेच लावूया कारण हे सगळे तसेच मागा दिसतो माझ्या भजनात बसलेले एक चमत्कार आहे देवाच्या पसंती पहिलं ह्याचं आधी लगीन हे तर सोडा हे जे बसलेत ना माझ्या भजनात हे आता ह्यो एकटो यंदा ह्यो पण यंदा ते दुधाचे तर तो म्हणजे बघा ना जुळे बघा माहिती एक एक चमाकलो एक बघा तू पोरगी शोधेपर्यंत ना तिची नाकी नव्हे मारा वरती उतारल्यावर आधी पावडर ठेका तो पावडरचा अपमान पण पोहायला जीवाक जीव देणार आहे देवा शपथ सांगतो म्हणजे बरेचसे माझ्या मंडळीत ना मी खरोखर सांगतो आधी पोहारा बापूच गावतो आधी शेतकरी आहे ना बापू तो बापू चेडूच कोणाक देत नाही गावच्या अरे बापसाक एवढा माहीत तेव्हा गावाक दिलंच ना तर त्या चेडू कधीतरी सुख दुःखात परत येत आहोत एका मुंबईवाले हवे मुंबईत तो घुसमटून मेलो तरी चाला वय 10 बाय 10 खोली त्याच्यात करतली काय नव्हे घुसमटूची ना हे गावात कसा मस्तपैकी भला मोठा घर ह्या खेळा माहिती खेळा म्हणजे ह्यो संसार म्हणतो ना गावचो गावात मुंबईत घुसमट देवा शब्द सांगतोय ज्याची चढवा असतील गावच्या शेतकऱ्याक द्यावं तेवढे बरोबर ना गावच्या शेतकऱ्याक द्यावं थोडं विचारू ना खरं सांगतोय आजकाल हे किती राखाडलेत बघा जवळजवळ 100 पोरीं मागे ना सॉरी 100 झिलान मागे 70 पोरी 30 मेले 30 खय वरातीत ना तू अरे वाईट जुळल्यापैकी ना तू काय ह्याच्या बाजून मी नाही तुझ्या बाजून मी तुला काय तू माझ्या बरोबर फोटो काढले सेल्फी बिल्फी स्टेटस ठेवून टाक काहीतरी तरी फार वय म्हणा मंगलाष्टक घेतो मंगलस्मट बुवा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल स्वस्ति श्री गणनायकं काय नाही आणि आता मंगलाष्टक झाल्याबरोबर जो इको दिला नाही होय वा वा स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर श्रीधीरं चिंतामणि सेवा
शुभमंगल सावधान सावधान बोला शुभमंगल सावधान सावधान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गोंधळ घेत आपण बुवांचा गजर झाल्यानंतर आईवरून गाणं घेतो कर्मशुद्धी. आई माझी मायेचा सागर. बघा मंडळी, शेवटपर्यंत मी एकच सांगेन, त्याच्या देवाक पाया पडून नको. देवासोबत नारळ नाही दिला तरी चला. अरे घड्याळ लोक भलो मोठं सोन्यासारखं देवा परमेश्वर. लक्षात घ्या, सगळ्या मुलींना पण सांगतो, आपले आई वडील त्यांच्याकडे जर रोज आंघोळ केल्यानंतर त्यांचे रोज जर पाय धरला तर आयुष्यात खैल्या देवाकडे काय मागूची गरज नाही. एवढा दैवत करतो, एवढा जवळ बाहेर आपल्या घरात असतो, तेवढी फक्त सेवा करा आई वडिलांची. कधीच काय तुमचं आयुष्यात कमी पडणार नाही. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना अतिशय सुंदर प्रकारे बुवा खरोखर तुम्ही जो रूपाचा अभंग. धन्यवाद मंडळी. रूपाचा अभंग बुवा अप्रतिम आणि तुमचं वाद्यंतर खतरनाक. बुवा तुमचं रूपाचा अभंग तुमच्याकडनं 100% झालं, पण त्याच्या पलीकडे खालसून जो पेटलो ना बुवा, रागवू नका बुवा. कारण हा तुमचा माझा काय नाही, तुम्ही माझा डिजिटल म्हटलं काय तो डिजिटल म्हटलं. आता हे बुवा काय डिजिटल पण आणि मॅन्युअल पण होतं. कारण मगापासून मोबाईल पण वापरतात, तुकारामांची गाता जातात असू दे कोणाच्या ह्याच्यावर नाही. कारण प्रत्येक जण काही ना काही नवीन बनवतो असतो. या ठिकाणी बुवा गजरा लगेच काय वा बुवा नवी जुनी आपली परंपरा नाही का, त्या परंपरेनुसार आपण वागू. आज कित्येक महिला बघा, आज प्रत्येक जुनी जर बायका बघशाल, भला मोठा कुंकू तिच्या कपाळावर असायचा नाही का बाबा, भला मोठा कुंकू तिच्या कपाळावर असायचा. पण आता बंगली टिकली गेली. पण मुलींना खास करून सांगतो, कारण कॉलेजला जाणारे कोण कोण असतील, घरातनं बाहेर पडताना ना सकाळी थोडा का होईना दिसला ना दिसला थोडासा कुंकू कपाळा लावा. ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे बघा. कारण त्या कुंकवाचं काय महत्व होतं लक्षात घ्या. बरोबर सांगते, ह्या चालू करा. आज बघा गुजरात्यांनी आपलं पोशाख सोडला नाही सोडला नाही. साऊथ इंडियन पुरी हा लांब लचक केस, पण साडीशिवाय फिरणार नाही कधी. तो पंजाबी मी म्हणशाल बुवा म्हणा ह्याका कसा सगळीकडे, बुवा मुंबईमध्ये राहतो, आय एम साऊथ बॉम्बे.
साऊथ मुंबईमध्ये सगळ्या आमच्या त्या अप्पर सगळी मोठमोठी ऑफिस आमच्यात थंय. आम्हीच जागा दिली त्यांना. पण आपण काय करता, आपण मराठी पोरी काय करता, या जीन्स पॅन्ट त्या फॉरेनरची घेतला, वर तो टॉप तो करतो घेतला, असं नको करू. काय नो साडीचा सौंदर्य ना, हा हा आपली संस्कृती खूप भारी आहे. टिकली हा बरं, साडी घालतील तशी टिकली, जसो साडी येतो कलर तशी टिकली. नाही का कोण बोला हिंमतच नाही का, मी बोलवतो येत नाही. पण म्हणजे माझ्या घरचं सांगते, तुम्ही कोणा रामदा आपल्या अंगात बरोबर आहे हा, मी माझ्या अंगात घेतो. साडी घालीत तशी टिकली. बरं ती टिकलीची अवस्था काय असतं माहिती आहे? बाथरूमात गेली, पिंपाक चिटकवला, सौभाग्य होती हो, ते गम असेपर्यंत सौभाग्य तो कोणतो घो हे चिटकवून ठेवलो, गम सपलो, खाली पेट पडून वास खाऊन गेलो. पुढे आरशाकडे येत, वार देवा आरशात चिटकवता, सौभाग्य होती हो, खरी काढलं. आणि कधी कधी एवढी वाईट हसू नको, लगेच होऊ दे. कधी कधी एवढी वाईट परिस्थिती आता लाईटीच्या बटनात चिटकवतात. गेलो नाही शॉक लागून नको. पण पूर्वीचा सगळा भारी होता तेव्हा. लग्न सोहळे ती ही काय गोव्य बिओ म्हणायचो बा. आता काय राहला ना. आता पूर्वी अरेंज मॅरेज मध्ये पहिला लगीन करायची, त्याच्यानंतर प्रेम करायची, जसं मी केलं. पहिला आम्ही लगीन केला, प्रेम आपलं 5वी पासून होतं तर वेगळी गोष्ट. पहिला लगीन केलं नंतर प्रेम. बुवा पण तसं अरेंज मॅरेज आमका नको. पण हे तो टेबल पण असं रस्त्याने चालताना. आणि मी माझ्या बायकोचा हात सोडित नाही, तेव्हा सोपं सांगतो बुवा. रस्त्याने चालताना मी माझ्या बायकोचा हात सोडित नाही की त्या पळून जाईल म्हणून नाही. हात सोडलो की खायला तरी दुकानात आल्या लावतो, त्याला तरी दुकानात बसणार, जवळ 10,000 खरेदी करून येत. आणि बायको नाही काय म्हणतात हो, खय जातात तुम्ही बायको, त्यामुळे म्हणून हात सोडायचो नाही. खय होतो तो गिरवंडेकरांचं पुस्तक. तर पूर्वीची संस्कृती वेगळी होती बघा, आताची संस्कृती वेगळी. आता पहिला प्रेम करतात, त्याच्यानंतर लगीन करतात, मग म्हणून घटस्फोटाचे प्रमाण वाढले. या देवा. गार्गी भोसले, कुमारी गार्गी भोसले हिचकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. तुझा लोंदा माझा लोंदा, बुवांची आठवण झाली. तुझा लोंदा माझा लोंदा, तुझा लोंदा माझा लोंदा, काय गोंदा लोंदा, काय गोंदा लोंदा, काय गोंदा लोंदा, काय गोंदा लोंदा, नाकातला माझ्या लग्नाच्या वेळी ना एक गीत म्हणायची, माका एवढं हसून मरान नसत तो आपलं ह्याच्यातच मंडळात आपलं दळून हसत होतं. आठवल्या सांगते, पण ती दुसरी काय म्हणता शेवटी, तुझा बोल बोल माझा बोल बोल, तुझा बोल बोल माझा बोल बोल, काय बोला बोल, काय बोला बोल, काय बोला बोल, कपाळाचा कुंकू गोल गोल. ही तेव्हा मजा असायची ग. म्हणजे एखादो जर डोळस दिवसात ना एका डोळ्यात जर कमी नवरू गावलो असत, साधलाच गे एक डोळशे, साधलाच गे एक डोळशे, ती म्हणता साधलंच पाहिजे तू एका डोळ्यात. तेव्हा ती समोरसून म्हणता, कारण
नवऱ्याचं एक कमी होतं पण नवरीचे दोघवले नव्हते ती समोर म्हणतात आमची चे याची भांडणं असत पण एवढं वेळ ना आमचे संदीप पुजारी म्हणजे माझा मेवनो तो मस्तपैकी लगीन लावता. जाऊ दे या ठिकाणी आपण गजराला सुरुवात करूया थोडक्यात. जवळजवळ 1:15 होय तिने बुवा जास्त वेळ घेणार ना आता. बुवा जे काय बोलले थोडक्यात गजराच्या माध्यमातून हॅलो हॅलो थोडी हाईट वाढ थोडी पेटी कमी चंद्रा गाणे म्हणा समीक्षा खोपकर गोवा हिसकडून 100 रुपये बाय गजराच्या शेवटाक म्हणतात नक्की. एक नवीन चाल आणि दत्तगुरूचा महिमा या गजराच्या माध्यमातून एक बुवा 10-15 मिनिटांमध्ये. तुमळा अंगुराचा मिला कडी भुसाग शेरणी शिकारी मी भागडास साग शेरणी शिकारी मी भागडास साग. काय समजा ए जरा काम पूर्ण कर. तुमळा मिला कडी भुसाग शेरणी शिकारी मी भागडास साग शेरणी शिकारी मी भागडास साग. तरी बैगला तो सखे गवातला पाहतो सखे एक फुलवा तो सखे गवातला पाहतो सखे. तुम्हाला अंगुराचा मिला चाल आहे. गजराला सुरुवात करतोय. सोहळा हा आनंदाचा हा दत्त जयंतीचा सोहळा हा आनंदाचा हा दत्त जयंतीचा. दत्त दर्शनाशी गाव झाला सारा गोळा दत्त दर्शनाशी गाव झाला सारा गोळा. दत्त वाचे नाव घेऊया सोहळा आनंदाचा दत्त जयंतीचा. आज साक्षात बघा दत्तगुरूंची. आज बुवा आयुष्यात तुम्ही आम्ही भजनी बुवा झालो पण हे 4 हे सण जे आहेत हे उत्सव जे आहेत एक दत्त जयंती एक आषाढी एकादशी व या दिवशी आपली भजन सेवाही झालीच पाहिजे. कारण आज दत्त जयंतीचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा आणि हे सगळे भक्त भाविकगण आज या दर्शनासाठी या ठिकाणी जमले आहेत बघा. कारण दत्त नामच आपल्याला ह्या कलियुगी रूपी भावसागरातून आपल्याला तारणार आहे. म्हणून म्हणतो बघा दत्तवाचे नाम घेऊया भय चिंता हराया. अंगुनी जा
बघा दत्तगुरूंचा भस्म जरी आपण अंगाला लावला, कारण ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव नाही का? ब्रह्मा निर्मिती करणारा, विष्णू पालन पोषण करणारा आणि शंभू महादेव संहार करणारा. म्हणून म्हणतोय बघा, ह्या परमेश्वराच्या चरणी आपण जर लीन राहिलो तर आयुष्यात आपल्याला कधी काय कमी पडणार नाही. म्हणून म्हणतोय, आणि साक्षात या कलियुगी रूपी भवसागर आपल्याला जर तारून जायचं असेल तर दत्त नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून म्हणतोय बघा, चर्चिता भाळी भस्म पीडा दोष पळून जाई, संकटे निवारुनी तो पदरी तुम्हा घेई. चैतन्य सुखे मिळे संकटी धाव घे, चैतन्य सुख मिळे संकटी धाव घे, मनोभावे सेवा करिता आजची सदा घे. मनोभावे सेवा करिता शीश सदा देई, दत्त चरणी लीन होऊया, दत्त चरणी लीन होऊया. साक्षात दत्तगुरूंनी बघा 16 अवतार घेतले. तू मामा जगताच्या कल्याणासाठी बुवा 16 अवतार घेतले. आणि साक्षात दत्तगुरूंनी बुवा, आपण प्रत्येक जण भेटतो आपला गुरु शोधतो नाही का? पण साक्षात दत्तगुरूंनी 22 गुरूंना शरण गेले आपले दत्तात्रय दिगंबर नाही का? कारण ज्या ज्या माणसाकडून जे जे शिकले त्याला आपण गुरु मानायचं. हे तत्व जेव्हा आपल्या अंगी असेल त्यावेळी माणसाची प्रगती होणार. म्हणून म्हणतो बघा, अवतार नाना रूपे बघा 16 अवतारामधील बुवा 4 अवतार या ठिकाणी तुम्हाला सांगतो. अवतार नाना रूपे घेतले या भूवरी, अवतार नाना रूपे घेतले भूवरी, कैका तारिले जानी तर आजवरी. कैका तारिले जानी जगी आजवरी. श्रीपाद वल्लभ प्रथम घेतला अवतार, श्रीपाद वल्लभ प्रथम घेतला अवतार, नृसिंह झाला तुझा माने प्रभू देवतार. बघा पहिले 4 अवतार काय घेतले दत्तगुरूंनी? श्रीपाद श्री वल्लभ पहिला अवतार, दुसरा नृसिंह अवतार, तिसरा माणिक प्रभू आणि चौथे स्वामी समर्थ. हे दत्तगुरूंचे 4 अवतार बघा. म्हणून म्हणतो अशा या गुरुची सेवा करायला आपल्याला मिळतं बुवा, हे भाग्य मोठं. म्हणून म्हणतो बघा, श्रीपाद वल्लभ प्रथम घेतला अवतार, नृसिंह झाला तुझा माणिक अवतार. नृसिंह झाला तुझा माणिक प्रभू अवतार. स्वामी समर्थ नाम घेऊया, स्वामी समर्थ नाम घेऊया. बघा दत्तगुरूंच्या मागे कामधेनू आणि 4 श्वान असतात आणि काखेमध्ये थोडी असते. ते काय आहे बघा, मागे कामधेनू भी आहे पृथ्वी ही दान, मागे कामधेनू भी आहे पृथ्वी की दान. 4 वेद म्हणून भोवती उभे ते 4 श्वान. बघा कामधेनू जी मागे उभी आहे दत्तगुरूंच्या, ती बघा पृथ्वीची जाण आहे. पृथ्वीची उपमा त्या गाईला दिली आहे बघा, गोमातेला. आणि 4 श्वान जे दत्तगुरूंच्या पायापाशी आहेत, ते 4 श्वान म्हणजे कोण? तर 4 वेद. 4 वेद, 4 वेदांची उपमा त्या श्वानांना दिली आहे. आणि काखेमध्ये झोळी जी दत्तगुरूंची आहे, ती झोळी काय सांगते की गर्व अहंकार सोडून द्या, अभिमान सोडून द्या, तरच आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी आपण जगू शकतो. हे या दत्तगुरूंची ही
ह्या अवतारामध्ये सांगितलं गेलं. म्हणून म्हणतो बघा, मागे कामधेनुभी आहे पृथ्वीची तिदान, चार वेद म्हणून भोवती उभेत चार श्वान. काखे माझी झोळी सांगे सांगे, काखे माझी झोळी सांगे सांगे ती निक्षुण, अभिमान गर्व सारा त्या तुम्ही सोडून. अभिमान गर्व सारा त्या तुम्ही सोडून. लक्ष्मी सुत नमी तो भजनिया, लक्ष्मी सुत नमी तो भजनिया, अभय चित्ता हराया. सोहळा हा आनंदाचा दत्त जयंतीचा, सोहळा हा आनंदाचा हा दत्त जयंतीचा. दत्त दर्शनासी गाव झाला सारा गोळा, दत्त दर्शनासी गाव झाला सारा गोळा. दत्तवाचे नाव घेऊया, नव भय चिंताया. चंद्रा अभंग जाऊ. दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा स्वामी गुरुराया. दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा, दत्त दिगंबरा स्वामी गुरुराया.